नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा बोर्डाच्या सोडवायला मिळतील. इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र, गुण 40, वेळ 2 तास. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. 1. ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात ग्रीस येथे झाली. 2. शिवरायांच्या काळात अज्ञानदास या कवीने रचलेला अफजलखान वधाविषयीचा पोवाडा प्रसिद्ध आहे. 3. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. 4. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. त्यानंतर ब भाग, चुकीची जोडी ओळखा व ती लिहा. पहिला गट, त्याच्यातली चुकीची जोडी आहे सीमा द बोव्हा, जर्मनी. दुसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे ताडोबा लेणी. तिसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे ताजमहलाची बांधणी, सम्राट अकबर. आणि चौथ्या गटातली चुकीची जोडी आहे दीनबंधू टेलिग्राम यंत्राची माहिती. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, संकल्पना चित्र पूर्ण करा कोणतेही 2, 4 गुणांसाठी. 1. सांस्कृतिक वारसा, मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा. त्यानंतर महाराष्ट्रातील लोककला, 4 कला आपल्याला लिहायच्या आहेत: दशावतार, लावणी, लेझिम, पोवाडा. तिसरं, उत्तर भारतात या संतांची भजने प्रसिद्ध आहेत: संत तुलसीदास, संत कबीर, सूरदास, संत मीराबाई. त्यानंतर ब भाग, टिपा लिहा. 1. मराठी रंगभूमी. 2. कार्ल मार्क्स. आणि 3. प्रसारमाध्यमांची आवश्यकता. 4 गुणांसाठी आपल्याला टिपा आहेत, कोणत्याही 2 आपण लिहायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा 4 गुणांसाठी, कोणतीही 2. 1. बाहुल्यांचा खेळ हा प्राचीन खेळ मानला जातो. 2. आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. 3. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. बघा तो उतारा. पहिला प्रश्न, कोणत्या घटकांचा प्रभाव कोशावर पडतो? उत्तर आहे ध्येय धोरणे, जीवनमूल्ये व आदर्श. दुसरं, भारतीय संस्कृती कोशाचे संपादन कोणी केले? महादेव शास्त्री जोशी यांनी. विश्वकोशाचे महत्त्व स्पष्ट करा. विश्वकोश हे समाजाचे मानचिन्ह समजले जातात, त्याद्वारे राष्ट्रीय अस्मिता जागी केली जाते. त्यानंतर 5वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे, कोणत्याही 2. 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? आणि 3. भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी आपल्या चॅनलची इतिहासाची प्लेलिस्ट अवश्य पहा. प्रश्न 6वा, योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. 1. 1899 आपल्या मागण्यांसाठी गिरणी कामगारांनी मोठा संप केला. 2. महाराष्ट्रात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या. 3. सध्या लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. त्यानंतर प्रश्न 7वा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा 4 गुणांसाठी. 1. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कायदे: हुंडा प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा, पोटगीचा अधिकार,
आणि लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा. हे कायदे आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. दुसरी कृती, लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये. 4 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. पहिले, जनतेच्या अपेक्षांची जाणीव असणे. दुसरं, प्रामाणिक आणि विश्वासार्हता. 3, जनतेच्या हिताला प्राधान्य देणे. आणि 4, कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष. तिसरी कृती, प्रादेशिक पक्षाची स्थापना. कारणे, विशिष्ट प्रदेशाच्या समस्या, भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता, स्वतंत्र राज्याची मागणी आणि राष्ट्रीय पक्षांकडून दुर्लक्ष. ही झाली कारणे. त्यानंतर 8वा प्रश्न. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 3 गुणांसाठी. पहिलं, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? आणि दुसरं आहे, जागतिक पातळीवर लोकशाही समोर कोणती आव्हाने आहेत? अशा प्रकारे आपण इतिहास राज्यशास्त्राचा हा शेवटचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. या पद्धतीने आपण इयत्ता 10वी इतिहासाची व राज्यशास्त्राची प्रथम सत्र परीक्षेची 40 गुणांची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.